नागपूर सुधार बनण्यास काम करून आलं। हे नागपूर सुधार बनण्याचे आहे, सामान्य नागरिकांसाठी हे काम नाही करत आहे। नागपूर सुधार बनण्याचे आहे, हजारो लाखो प्लॉट धारकांची लूट या नागपूर सुधार बनण्यास केली आहे। वर का चढले होते, काय मागणी आहे तुमची? डायव्हर्जन ऑफ फंड करून आले। आमचा पैसा आहे, नागपूर वासियांचा प्लॉट धारकांचा पैसा आहे, हा पैसा त्या लेआउटला विकसित करण्याकरिता लागला पाहिजे। हे लोक जे आहे मोठ्या मोठ्या बिल्डरचा विकास केला पाहिजे, डायव्हर्शन ऑफ फंड करून आले। बाकीच्या जागेवरती जो आहे हा प्लॉट धारकांचा आरेचा पैसा आहे, लोक तिथे लावून आले। तुम्ही घंटा घेऊन आले, गदा घेऊन आले, काय सांगायचं याच्यातून? हे सर्व गदादारी हनुमान आमचे, हे युवक काँग्रेसचे आमचे सन्माननीय जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी आहे, हे जे आहे हनुमान जी ज्या गदा, क्योंकि सतर्क हो जाओ भ्रष्ट अधिकारी आ रहे हैं, गदादारी सतर्क हो जाओ भ्रष्ट अधिकारी हा घंटानाद आम्ही करून आलो। झोपलेल्या प्रशासनाला जागवण्याकरता देवेंद्र फडणवीस हा झोपला आहे, मुख्यमंत्री आपल्या नागपूर शहरातला असून हा झोपला आहे। हा हजारो प्लॉट धारकांची जी लूट झाली हे मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसला हे दिसून नाही राहिलं। फक्त देवेंद्रचं म्हणणं काय आहे, देवेंद्रचं म्हणणं, देवेंद्र एका वाक्यासाठी आम्ही म्हणून आलो, क्योंकि देवेंद्र का भेजा माल कमारा कुकरेजा। ज्या पद्धतीने आपण बघितलं डेव्हलपमेंटचा पैसा, पुढची काय भूमिका आहे तुमची? पुढची भूमिका म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपण आंदोलनचा आमची काय प्रक्रिया राहते, काय आपण कशा पद्धतीने आंदोलन करतो। हा मीना जो आहे जेव्हापर्यंत बाहेर येईन नाही, आणि मीना जो आहे आता याच्या कार्यालयाच्या बाहेर या लोकांनी कुलूप लावला, त्याच्या घराच्या बाहेर तर कुलूप नाही राहील ना। त्याची बहीण जिथे असेल, त्याच्या बहिणी जर समजून झाला त्याच्या बहिणीचं लग्न झालं असेल तर त्या जवाई बापूला जाऊन सांगू की बाबा तू अपने जो है साले को उनको समझाओ करके। अशा पद्धतीने आंदोलन जे अभिनव पद्धतीने करत राहू। आता जे आहे इन लोगों की इज्जत के ऊपर में वार करना पडेगा, क्योंकि हे लोक जो आहे हे जाड्या कातडीचे लोक झालेले आहे, भ्रष्टाचार करू यांच्या कमरा ज्या आहे 28च्या कमरा या 48चा झालेल्या आहे संजय मीनासारख्या। तर याच्यामुळे कारण की सूर्यवंशीचं काय म्हणणं होतं, 3000 रुपये भरा, करारनामा जरी असेल तरी तुम्हाला आम्ही आरेल काढून देऊ। आरेल का बरं नाही काढले? 1 लाख जे आहे 1 लाख प्लॉट धारकांनी जो पैसा भरला होता, 3,000 रुपये भरले होते, फक्त 5,000 लोकांचे या लोकांनी आरेल काढले। 5,000 लोक कोण? एखादा समजून झाला भारतीय जनता पक्षाचा कोणता कार्यकर्ता असेल तर त्यांच्या प्लॉटचे या लोकांनी आरेल काढले। एखादा कोकरेजासारखा जर असेल त्या लोकांचे यांनी आरेल काढले। तुम्ही थांबणार आहे आता? आम्ही इथे जेव्हापर्यंत आता समजून झाला या प्लॉट धारकांना न्याय मिळणार नाही, आणि आपल्याला जे आहे सर्वांना युवक कांग्रेस कशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊन हे आंदोलन नागपुर शहरात करते हे भली बात आप सभी लोग जो है आप जानते हो। और जब तक जो है हजारों नागरिकों को न्याय जब तक मिलेगा नहीं तब तक हम यहाँ से हटेंगे। नक्कीच बंदी शेळके जे आपला